श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचे चमत्कार तर आपल्याला माहीतच आहे. त्यातील हा एक चमत्कार आपण आता पाहणार आहोत. कायस्थ प्रभू ज्ञातीचे एक सद्ग्रस्त स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला आले होते. त्यांच्याबरोबर सदाशिव नावाचा एक ब्राह्मण सुद्धा आला होता. स्वामींची पूजा ब्राह्मणांच्या हस्ते करावी आणि स्वामींना पंचपक्वान्नाचा नैवेद्य दाखवावा म्हणून त्याने एका चांदीच्या ताटात नैवेद्य ठेवला होता. त्यावर एक रेशमी रुमाल सुद्धा झाकला होता. त्या चांदीच्या ताटावर नैवेद्य ठेवून ताटामध्ये नैवेद्य ठेवून त्यांनी एक रेशमी रुमालाने ते ताट झाकून ठेवले होते. प्रभूंनी समर्थांचे दर्शन घेतले, त्यांना साष्टांग दंडवत घातला आणि मग सदाशिवला सांगितले की स्वामींची पूजा कर. ब्राह्मणाने हातातले नैवेद्याचे पंचपक्वान्नांनी भरलेले ताट खाली ठेवले आणि तो हात जोडून पूजा करायला उभा राहिला. मात्र स्वामी एकदम त्या सदाशिव ब्राह्मणाला म्हणाले, अरे, तुझ्यासाठी 5,000 रुपये ठेवले आहेत, ते प्रथम घेऊन जा. आणि हेच वाक्य स्वामींनी 3 वेळा रिपीट केलं. स्वामींनी हे वाक्य 3 वेळा रिपीट केलं आणि हे ऐकून सदाशिव एकदम घांगरून गेला. त्याला काहीच कळेना काय चाललंय. तो स्वामींना म्हणाला, स्वामी, मी तर भिक्षुकी आणि लोकांकडे स्वयंपाक करून उदरनिर्वाह करणार एक गरीब ब्राह्मण आहे. मला 5,000 रुपये कुठून मिळणार आणि मुख्य म्हणजे कोण देणार? ब्राह्मणाचे बोलणे संपते न संपते तोपर्यंत एक फकीर एका काळ्याभोर कुत्र्याला घेऊन आला. स्वामींनी चटकन ब्राह्मणाला ते नैवेद्य ताट त्या फकीरापुढे ठेवायला सांगितले. स्वामींची आज्ञा ब्राह्मणाने स्थिर संवाद मांडली. फकीराने आणि त्या काळ्याभोर कुत्र्याने ते नैवेद्याचे ताट फस्त करून टाकले आणि ते दोघेही एकदम अदृश्य झाले. आणि प्रभू हे सारे आश्चर्यचकित होऊन पाहत होता. त्यांना कशाचाच अर्थ कळत नव्हता. परंतु प्रभूंनी नंतर ब्राह्मणाच्या साहाय्याने स्वामींची यथासांग पूजा मात्र केली. नैवेद्याच्या ताटात थोडे अन्न उरले होते. स्वामींनी प्रसाद म्हणून प्रभूंना चांदीचे ताट परत दिले. मुसलमान फकीराने आणि त्या काळ्याभोर कुत्र्याने खाल्लेले उष्टे अन्न खायचे की नाही हा त्यांच्यापुढे प्रश्न पडला. तेव्हा स्वामी म्हणाले, तुला खायचे असेल तर खा, नाहीतर मला परत दे. स्वामींच्या बोलण्याचा अर्थ लक्षात घेऊन प्रभूंनी तो प्रसाद ग्रहण केला आणि सदाशिव ब्राह्मणाला सोबत घेऊन मुंबईला परत आले. तेव्हा एक चमत्कार घडला आणि तो चमत्कार असा होता की प्रभूंच्या मावशीकडे हा ब्राह्मण आचार्य म्हणून काम करीत होता. या मावशीने या सच्चिल ब्राह्मणाला मोठ्या प्रेमाने 5,000 रुपये बक्षीस म्हणून दिले. मावशीने ब्राह्मणाला मोठ्या प्रेमाने 5,000 बक्षीस म्हणून दिले. तेव्हा स्वामींच्या बोलण्याचा अर्थ आपोआप उलगडला गेला आणि प्रभूंनी तो उष्टा प्रसाद ग्रहण केला म्हणून स्वामींनी त्यांची उत्तम भरभराट केली होती हे आता त्यांच्या लक्षात आले होते. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, सज्जन वृत्तीच्या सात्विक माणसांपाशी सहृदयता असते. तेच लोक भगवंताचे परम भक्त असतात. त्यांच्या मुखात कुठेही मर्त्य संदर्भ कधी रेंगाळत नाहीत, तर त्यांच्यात मुखात फक्त भगवंताचे नाम असते. त्या नामात ती माणसे अखंड दंग असतात. त्यांचे परमेश्वरापाशी काहीच मागणे नसते. ती सतत एकच म्हणत असतात की भगवंता,
तुझ्या नामाव्यतिरिक्त मला काहीही नको. भगवंता, तुझ्या नामाव्यतिरिक्त मला काहीही नको. ते काहीही मागत नाहीत भगवंताकडे. आणि अशा प्रकारे आपण स्वामींचे चमत्कार बघितले आहेत. तर आता आपण स्वामींचा तारक मंत्र म्हणूया. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना. प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. थँक्यू स्वामी.